नमस्कार राजांनो, अशा क्वेश्चनला कसं डील करता येईल ते बघा. नीट लक्ष द्या. मंगेशने त्याच्या मासिक पगाराच्या 60% भाग निवासासाठी आणि उरलेल्या पगाराच्या 15%. आता ऑलरेडी 60% जर तुम्ही 100चे काढलेत 60 आणि त्याच्या 15% म्हणजे खूप कमी रक्कम होईल आणि त्याच्या पण उरलेली रक्कम दिली. म्हणून याला मानतानाच असा नंबर माना जो की मोठा असेल. मी मानतो 1000 नंबर मानला. 1000च्या 60% म्हणजे 600. ठीक आहे. नंतर 15% मनोरंजनावर खर्च करतो उरलेल्या पगाराच्या. 600 उरले, 1000 मधून 600 गेलेत, किती उरणार? 400. 400च्या 15%, 400च्या 10% किती होणार? 40 आणि 5% किती होणार? 20. 40 आणि 20 किती? 60. ठीक आहे. हे झाले याचे 15% आणि उरलेला भाग बचत म्हणून ठेवतो. आता मला सांगा 660 रुपये खर्च झाले 1000 पैकी, तर किती रुपये उरले रे? 400 मधून मला सांगा 400 मधून 60 गेले तर किती उरणार? 340. 340 याचा पगार उरला. हा बचत, सेव्हिंग. ठीक आहे ना. आता त्यांनी काय सांगितलंय, तर निवासासाठी म्हणजे पहिले जे खर्च केले होमसाठी 600 आणि बचतीतील फरक 3510, 3510 रुपये. आता माझा फरक बघा ना, 640, 340 आणि 600 मध्ये फरक कितीचा आहे? तर याच्यामध्ये 600 मधून 300 गेले किती येणार? 300. 300 मधून 40 गेले 260. 260 रेशो बरोबर किती आहे? 3510. याला भाग देऊ. 0 0 कटला. 13 दुने 26, 13 दुने 26 किती उरले? 9. 13 7 91, 27. याला जर भाग दिला तर 13.5 बनणार. 2 भाग दिला म्हणजे 13.5. आता तुम्हाला विचारलं काय त्याने? मासिक पगार 1000. 1000ला जर तुम्ही 13.5 ने गुणलं म्हणजे हे किती संख्या येणार? किती शून्य? एक शून्य तर गायब होऊन जाईल. म्हणजे 13,500. 13,500. अशाच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद राजांनो.